निवडणुकीपुरते राजकारण आणि अन्यवेळी समाजकारण करण्यातच धन्यता वाटत असल्याने कुठल्याही पक्षाचा माणूस आला की पक्षपातीपणा न करता कर्तव्य समजून काम करणे आणि अमुक गोष्ट होऊ शकते असा विचार करून काम करणाऱ्या व्यक्तीला यश मिळते हे समाजाला दाखवून देण्याचे काम केले। गेली अनेक वर्ष घरात अनेक राजकीय पदे असताना स्वभावात बदल न करता सर्वसामान्य नागरिकासारखे राहणेच पसंत केल्याने माणसांच्या गर्दीत राहणारे सर्वसामान्याचे युवा नेतृत्व व व्यक्तिमत्व अशीच एक ओळख माजी जिल्हा परिषद प्रशांत देवरे चंदूदादा यांनी करून दिली आहे। आज लोकशाही 18 न्यूजला लाईव्ह मुलाखत। पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण आदी सर्वच बाबतीत देवळा तालुक्याने गेल्या काही वर्षात विकासात मोठी प्रगती केली आहे। देवळा तालुक्याला स्वर्गीय DS आहेर यांच्या रूपाने नेतृत्व लाभल्याने विकासगंगा चालून आली। शेतीचे अनेक प्रयोग झाले, अभिनव पद्धतीने पिके घेतली जातात। त्या प्रगतीच्या जोरावर देवळा तालुक्याच्या अर्थकारणात प्रगतीचे चक्रे वेगाने धावत आहेत। गावे एकमेकांना जोडली गेली असून गाव तेथे रस्ते, वाडी तेथे रस्ते, वस्ती तेथे रस्ते हा उपक्रम राबविला जात आहे। शेती तिथे 24 तास वीज आता उपक्रम राबविण्याचा मानस आहे। पाण्याबाबत ठोस अशी उपाययोजना करण्याचा प्रयत्न आहे। गेल्या अनेक वर्षापासून राबविल्याने गावांना जोडणारे पक्के रस्ते, नदी नाल्यावर पूर, फरशी पूल, घाट कटिंग आदी कामांमुळे जनतेच्या वेळात बचत झाली। माणसे माणसांना जोडली गेली, तशीच गावे गावांना जोडण्याचे अभूतपूर्व कामे केली गेली। लोकशाही 18 न्यूज ब्युरो रिपोर्ट देवळा। सर नमस्कार, लोकशाही 18 न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेचा नुकताच बिगुल वाजलेला आहे। राजकीय घडामोडींना वेग आला आहे। जिल्हा परिषदेकडून आपण लढणार आहे। आता तसं जर बघितलं तर आमचा उमराणे जिल्हा परिषद गट जो आहे हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे। मागच्या काळामध्ये 2012 मध्ये उमराणे गट असाच आदिवासी महिलांसाठी राखीव होता। त्यावेळेस मी सुरगाणा गटातून जो OBC पुरुष म्हणजे OBC जनरल राखीव होता, त्यावेळेस मी त्या जागेवर जिल्हा परिषदेचं सदस्यत्व प्रतिनिधित्व केलं आहे। त्यावेळेस प्रतिनिधित्व करत असताना मी जरी सुरगाणा जिल्हा परिषद गटात निवडून आलो तरी सुरगाणा जिल्हा परिषद गटालाही न्याय देऊन आणि आमच्या उमराणे गटात सुद्धा जास्तीत जास्त कसे कामं करता येतील याच्यासाठी आपण प्रयत्न केला होता। त्यावेळेस मी सुरगाण्यामध्ये निवडून आल्यानंतर पक्षाचा गटनेता, स्थायी समिती मेंबर आणि DPC मेंबर होतो आणि जिल्हा नियोजन समितीतून म्हणा किंवा इतर गोष्टीतून म्हणा या उमराणा गटामध्ये सुद्धा जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न केला होता। नंतर 2017 मध्ये परत एकदा SC सर्वसाधारण आमच्याकडे राखीव झाला होता। त्यावेळेस सुद्धा उमराणे गटात प्रतिनिधित्व करायला मिळालं नाही। पण जरी प्रतिनिधित्व जिल्हा परिषद सदस्यत्व मिळो न मिळो हा वेगळा भाग आहे, पण समाजकारण करण्याचा माझा जो कायमचा मानस आहे यामध्ये समाजाच्या दृष्टीने जे समाजोपयोगी कामं आहेत याची पूर्ण देवळा तालुक्याची मला जाण आहे। आणि यामध्ये देवळा तालुक्यातनं येणारा आपला जो चनकापूर उजवा वाढीव कालवा आहे, रस्ते दळणवळणाचा प्रश्न आहे, तालुक्यातल्या इतर समस्या आहेत, या सगळ्यांचा अभ्यास अतिशय चांगल्या प्रकारे मी केला आहे। यामध्ये मागच्या काळामध्ये आमचे मित्र माननीय आमदार रावदादा आहेर यांच्या निवडणुकीमध्ये 2024 मध्ये जेव्हा सर्व तालुक्यामध्ये फिरण्याची वेळ आली आणि प्रत्येकाशी संपर्क झाला, त्यामध्ये प्रत्येक गावागावाच्या आपण समस्या जाणून घेतल्या आणि गेल्या वर्षभरामध्ये त्या कशा कशा सोडवता येतील यासाठी मी प्रयत्न केला आहे। आणि निवडणूक हा ओघाओघाने येणारा भाग असतो। निवडणुकीसाठी राजकारण हा काही माझा मानस नाही। साधारण 80% समाजकारण आणि 20% राजकारण असं आम्ही करत असतो। मागच्या काळामध्ये 2021 साली आमची ग्रामपंचायतीची निवडणूक झाली। त्या निवडणुकीमध्ये सुद्धा गावाने माझ्यावर अतिशय चांगल्या प्रकारे विश्वास टाकला आणि 17 पैकी 16 जागा आमच्या निवडून दिल्या। ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आम्ही अतिशय चांगला कारभार करतो आहे। यामध्ये माझा जो महत्त्वाचा मानस होता तो उमराणे गाव केंद्रबिंदू ठेवून आणि संपूर्ण परिसराचा विकास करायचा। उमराण्याच्या 10 किलोमीटर पेरिफरीमध्ये आम्ही प्रत्येक गावाला परसुल्ला आमचा जो इंग्रजकालीन MI टँक आहे आमच्या इथे 1885 साली झालेला, त्यातून प्रत्येक गावाला आपण पाणी पुरवठ्याची विहीर आणि गावापर्यंत पाईपलाईन करून दिली आहे। त्यानंतर आमदार साहेबांच्या माध्यमातून बर्डाला एक सबस्टेशन आपण मंजूर करून घेतलं, ते गेल्या 6 महिन्यापूर्वी चालू झालेलं आहे। तशाच प्रकारे उमराणे गावाला जोडणारे जे मुख्य रस्ते आहेत, उमराण्यापासून वराळ्यापर्यंतचा रस्ता, उमराणे ते झाडी रस्ता, आमचा राज्यमार्ग जो आहे
उमराण्यापासून डोंगरगाव आणि उमराण्यापासून गिरणाऱ्यापर्यंतचा रस्ता, त्याचप्रमाणे उमराणे परसूल रोड, परसूल सांगवी रोड, गिरणारे ते कोकणखेडे रस्ते, असे सगळे रस्ते आपण चांगल्या प्रकारे डांबरीकरण काँक्रिटीकरण मंजूर करून घेतले आहेत. तसंच दैवड गावातून वाखरी जाणारा नागिनबारीपर्यंतचा जो रस्ता आहे हा सुद्धा मागच्या काळामध्ये आपण करून घेतला आहे. दैवड गावामध्ये प्रत्येक शिवारामध्ये डांबरी रस्त्याने शिवारं जोडून आणि शिवारामध्ये रस्ते आपण दर्शनाच्या माध्यमातून करून घेतले. हे सगळं करत असताना एक ऐतिहासिक अशी दैवडमधून तर नांदुरटेकपर्यंत जाण्यासाठी घाटामध्ये एक चांगल्या प्रकारे बारी तयार करून आणि रौड घाटाला पर्यायी जी व्यवस्था होऊ शकेल अशा प्रकारचा रस्ता हा दैवड आणि नांदुरटेक म्हणजे बहुरी शिवार ते नांदुरटेक असं जोडणारा रस्ता केला आहे. त्याचप्रमाणे दैवडमधून देवदारेश्वर जाण्यासाठी दैवड देवदारा रस्ता केलेला आहे. तसंच दैवड ते चिंचबारी जो वाखारी गावातून जोडणारा रस्ता आहे याचं सुद्धा 90% काम झालंय. फॉरेस्टमध्ये 200-300 मीटर लांबीची अडचण आहे. आता मधल्या काळामध्ये चनकापूर उजव्या कालव्यातनं जे पाणी आलं हे मॅक्सिमम दैवडपर्यंतचे आणि दैवडमधल्या आजूबाजूचे जेवढे पण तलाव आहेत ते आपण भरून घेतले आणि याच्यामध्ये दैवड गावातून केंद्रबिंदू ठेवून प्रत्येक ठिकाणी जाणारं पाणी जे आहे हे गावागावापर्यंत पोहोचवलं आहे. त्याचप्रमाणे मेशी गावासाठी नागिन बोगद्यापासून मेशीपर्यंत 8 किलोमीटर पाईपलाईन आपण PDI डॉक्टर राहुल दादांकडनं मंजूर करून घेतली. जिचं पाणी पुढे खडकतळे, पिंपळगाव, मेशी आणि खारीपाड्यापर्यंत कसं देता येईल यासाठी आमचा प्रयत्न आहे. आमच्या गावामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे उमराण्याला हे रस्ते आणि ह्या विकासाची जी जोड आहे ती आवश्यक एवढ्यासाठी आहे की उमराणे गावामध्ये 2 बाजार समित्या आहेत. मी स्वतः उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापती पद भूषवत असताना त्या बाजार समितीच्या परिसरातील प्रत्येक ठिकाणी रस्ते, शेत रस्ते आणि बाजार समितीला येणारे मुख्य रस्ते कसे चांगले करता येतील त्यामध्ये उमराणे ते खाडीपाडा हा सुद्धा मुख्य रस्ता आपण काँक्रिटीकरणाने जोडून घेतला आहे. आणि खारीपाड्यामध्ये जी खाजगी बाजार समिती आहे या खाजगी बाजार समितीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे उमराणे बाजार समितीच्या बरोबरीने इथे व्यवहार होतात, व्यवसाय होतात. आणि खारीपाडा उमराणे हा परिसरासाठी ती एक सुवर्ण संधी व्यापाराची उपलब्ध झालेली आहे. यामध्ये सर्व मुख्य रस्ते असल्यामुळे शेतकरी आणि परिसरातील सर्व मंडळीला एक मोठं व्यवसायाचं साधन तिथे निर्माण झालं आहे. दैवड शिवार असो, खारीपाडा असो, सौदाण्याचा इकडचा पार्ट, उमराण्याचा भाग या सगळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचे शेड शेतकऱ्यांनी केलेले आहेत आणि त्यांची निकड ओळखून दळणवळण असो किंवा इतर पाण्याची व्यवस्था आणि सार्वभौम प्रत्येक घटकापर्यंत विकास देण्याचा आपण प्रयत्न करतो. यामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून शासकीय योजना उमराणे आणि परिसरासाठी अतिशय चांगल्या आपण राबवून घेतल्या आहेत. त्यामध्ये वृद्धापकाळ पेन्शन योजना असो, त्याचप्रमाणे शासकीय याचा जो काही कामगारांच्या कल्याणाचे कार्ड बनवणं असो, कामगारांपर्यंत त्याचा लाभ पोहोचवणं असो, घरकुलाच्या योजना किंवा श्रावणबाळ योजना या सगळ्या आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या आहे. आणि हे मी माझं कर्तव्य समजतो. हे काय मी करतोय म्हणजे मला कुठेतरी जिल्हा परिषद लढायची आहे, जिल्हा परिषद सदस्य व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण तात्पुरतं हे काम करतो असं काही नाही. मागच्या काळामध्ये मी 2010ला उमराणे गावचा सरपंच होतो. 2012ला जिल्हा परिषदेला मला संधी मिळाली. मार्केट कमिटीचा सभापती झालो. आता उमराण्याचे सरपंच माझी आई आहे महिला जागेवर. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला ज्या या समाजाने संधी दिलेल्या आहेत या समाजाने दिलेल्या संधी या समाजासाठीच वापराव्या आणि समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, लोकांचं जीवनस्तर उंच व्हावं, प्रत्येकाला ज्या त्या जागेवर संधी मिळाव्या आणि हे सगळं करत असताना परिसराबरोबरच आपल्या देशाची डेव्हलपमेंट व्हावी या व्ह्यूने मी हे सगळं काम करत असतो. 12 ते 15 वर्षापासूनची तुमची जी काही राजकीय कारकीर्द आहे आणि आगामी निवडणुकीत जर मतदारांनी आपल्याला भरभरून आशीर्वाद दिला तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्या ध्येयापुढे कोणकोणती विकास कामे असणार आहे? यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे आमच्या परिसराची जी वर्षानुवर्षाची मागणी होती आणि बाबांनी आम्हाला ती करून दिली. मागच्या काळामध्ये माझे वडील विश्वासराव तात्या
या मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे सदस्य होते 97 ते 2002 आणि वसाकाचे डायरेक्टर असताना बाबांकडून त्यांनी जो काही चनकापूर राईट बँक कॅनल झाडीपर्यंतचा जो आहे हा मंजूर करून घेतला. तर त्या कॅनलला बऱ्याच ठिकाणी ज्या अडचणी होत्या, ज्या अडचणींनुसार आम्ही त्यातले मार्ग काढले आणि तो जरी तिथपर्यंत पोहोचलाय पण त्याला जागेवर काही लोकांचे लाईनिंगच्या मागण्या आहे, लिकेजेस आहे, कुठे त्याच्यामध्ये काही पाणी जोडायचं आहे. तसं परसूल नदी आम्ही दैवड शिवारामध्ये ह्या कॅनलमध्ये जोडून आणि तिथपर्यंत ॲडिशनल पाणी जे दिलं हे पाणी कसं प्रत्येकापर्यंत पोहोचेल. आणि राहुल दादांनी जी फडणवीस साहेबांनी मागे नारपार योजनेसाठी जो काही मंजुरी केली त्याचा आराखडा मंजूर झालाय, आरक्षण झालंय, ही योजना पूर्ण करून आणि हा कॅनल 8 माई कसा करता येईल याचं रुंदीकरण करून म्हणा किंवा त्याच्यामध्ये ॲडिशनल सगळ्या ज्या अडचणी आहेत त्या काढून त्याच्यासाठी प्रयत्न करणं हा महत्त्वाचा माझा भाग असणार आहे. आणि ह्यामध्ये लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी ज्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये लोकांचे रस्ते असतील, व्यावसायिक डेव्हलपमेंट असतील, वेगवेगळ्या शासकीय योजना आणणं असो, वेगळे व्यवसाय आणणं असो, आणि हे सगळं करत असताना ह्या परिसराचा शैक्षणिक विकास सुद्धा आम्ही खूप चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये उमराण्यामध्ये आता सिनियर कॉलेज आहे, ज्युनियर कॉलेज आहे, माध्यमिक शाळा, आश्रमशाळा तर आहेतच, दुसरे काही नवीन इंग्लिश मीडियम निर्माण झाले. हे सगळं करत असताना देवळा तालुक्यामध्ये एक अग्रगण्य शिक्षण संस्था ग्राम शिक्षण समिती म्हणून आहे. त्या संस्थेचा मी चेअरमन आहे 2005 पासून. त्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही चांगले उपक्रम राबवतो. महिलांच्या डोक्यावरचा जो काय हंडा आहे, पाण्याची जी काही वणवण आहे, त्यासाठी आपण या ठिकाणी पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न जो आहे तो त्याचा निवारण करणार आहात. आगामी निवडणुकीमध्ये पाण्यासाठी विरोधकांकडून देखील टीका उडवलं जातं, काय त्यामध्ये असं आहे सर, हा महिलांच्या डोक्यावर हंडा आणि ह्या जुन्या संकल्पना झाल्या. आता मी जसं तुम्हाला सांगितलं 1885 साली सर विश्वेश्वरय्यांनी बांधलेला आमच्या इथे इंग्रजकालीन जो परसूल तलाव आहे, हा परसूल तलावासाठी काम करत असताना या परसूल तलावाची आम्ही मागच्या वर्षी 2023-24 मध्ये उंची वाढवून स्ट्रेंथनिंग केली. आणि त्याचा म्हणजे हा प्रश्न तो उपप्रश्न म्हणून सांगतो, जो मागच्या वर्षी 19 ऑक्टोबरला अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये सुद्धा तो तलाव आपला स्ट्रेंथनिंग झालेला असल्यामुळे आपण वाचवू शकलो. परसूल तलावामधून आजूबाजूच्या परिसरातील 10 ते 11 गावांना पाणी पुरवठा योजना गेल्या. आणि माझ्या उमराणे गावामध्ये प्रत्येक शिवारामध्ये, शिवार घरांमध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्याची ग्रामपंचायतची व्यवस्था आपली गेलेली आहे. त्यामुळे हंडा हा प्रश्न आमच्याकडे ह्या 5 वर्षात आम्ही ठेवला नाही. प्रत्येकापर्यंत हे तर केलंच, पण उमराण्याबरोबरच वराळ्याला असो, तिसगावला असो, गिरणारे, सांगवी, कुपारडे, चिंचवे, दैवड, मेशी या प्रत्येक गावापर्यंत पाणी पुरवठा योजना ह्या केल्या. आणि ह्या खारीपाड्यामध्ये सुद्धा, खारीपाडा हे आमच्याकडचं सगळ्यात मोठं दुष्काळी गाव होतं, तिथे सुद्धा पाणी पुरवठ्याची डायरेक्ट व्यवस्था आम्ही करून दिलेली आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये तो प्रश्न जरी नसला तरी लोकांना आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह झाला. आम्ही शेतीच्या पाण्याचं कसं 8 माई करता येईल याच्यासाठी पुढच्या भागामध्ये आम्ही प्रयत्नशील असणार.